आपल्या घरातली स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा आपण फक्त जपून जा असं म्हणतो, पण मला सांगा, जर रस्त्यावर तुझ्यासोबत एखादा वाईट प्रसंग घडला तर तिला स्वतःचा जीव कसा वाचवायचा हे आपण तिला कधी शिकवलंय? रोजच्या बातम्या बघून अंगावर काटा येतो, पण आजचा हा व्हिडिओ भीती घालण्यासाठी नाही, तुमच्या घरातल्या लेकीला इतकं स्ट्रॉंग बनवा की संकटाच्या वेळी ती त्या नराधमांना चांगलाच धडा शिकवेल। आणि हो, व्हिडिओच्या मध्यभागी 2 अशा ट्रिक्स आहेत ज्या सगळ्यांनाच माहिती असल्या पाहिजे, म्हणजेच प्रत्येक महिलेला। सुरुवात करूया आपल्या घरापासून। आजकालच्या धावपळीच्या लाईफ मध्ये आई वडील आणि मुलींचा संवाद खूपच कमी झालाय। मुलगी दिवसभर बाहेर काय त्रास सहन करते, तिला कोणी त्रास देते का, ती बऱ्याचदा घरात सांगत नाही। का माहितीये? कारण तिला भीती वाटते की घरात सांगितलं तर तिचं बाहेर जाणं बंद होईल, म्हणजे तिचं स्वातंत्र्य बंद होईल। त्यामुळे पालकांनो, कृपया आपल्या लेकीशी मैत्रिणीसारखं वागा। आता वळूयात एका अशा विषयाकडे ज्यावर समाजात जास्त बोललं जात नाही, पण तो आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपल्या घरातल्या छोट्या मुली यांना लहानपणापासूनच गुड टच आणि बॅड टच मधला फरक शिकवायलाच हवा। आता बऱ्याच आई वडिलांना वाटतं की हे इतके लहान आहेत, ह्यांना कसं समजून सांगायचं? ते खूपच सोपं आहे। तर समजून सांगा की तुझं शरीर फक्त तुझं आहे, कोणीही तुला चुकीच्या पद्धतीने हात लावू शकत नाही, मग ती समोरची व्यक्ती कितीही जवळची असो, नातेवाईक असो किंवा ओळखीची। लहान मुलांच्या मनात कोणाबद्दलही भीती निर्माण होत असेल तर तो खूप मोठा धोका आहे। मुलांना घरात प्रत्येक गोष्टी उघडपणे सांगायची सवय लावा। तेव्हा आपली मुलगी शाळा, कॉलेज किंवा नोकरीसाठी एकटी प्रवास करते आणि अचानक तिला असुरक्षित वाटायला लागतं, त्या प्रसंग आल्यास सगळ्यात आधी फोन न उघडता फोनचं पॉवर बटन 5 वेळा दाबा। आता तुम्ही विचाराल, पॉवर बटन 5 वेळा? त्याने आपल्या फोनचा SOS सिस्टम चालू होतो, पोलिसांना आणि आपल्या कुटुंबाला थेट लोकेशन जातं, एक इमर्जन्सी मेसेज सुद्धा जातो। आणि हो, जर कॅब किंवा रिक्षाने जात असाल आणि त्या रिक्षावाल्याने किंवा कॅबवाल्याने चुकीचा रस्ता घेतला तर घाबरत रडत नका बसू, कुणाला तरी फोन लावा किंवा फोन लावल्याचं नाटक करा आणि मोठ्या आवाजाने आरामात खोटं बोला, जसं की, हो पप्पा, मी मॅपवरच बघते, 5 मिनिटात पोहोचेल पोलीस चौकीच्या इथे, तुम्ही तिथेच थांबा। समोरच्याचा तिथेच प्लॅन फ्लॉप होईल। सुद्धा मुली विचार करतात, माझ्याकडे स्वतःचा बचाव करायला काहीच नाहीये, तर ऐका, तुमची पर्स हेच तुमचं सगळ्यात मोठं हत्यार आहे। तुमच्या पर्स मध्ये असणारा छोटासा पेन किंवा छोटीशी किल्ली समोरच्याच्या डोळ्यात किंवा नाकावर मारण्यासाठी खूप पुरेशी आहे। आणि जर कोणी अचानक पाठीमागून पकडलं तर ताकदीने हात सोडण्याचा प्रयत्न तर करूच नका। तुमच्या पायाच्या टाचेने पाठच्या गुडघ्यावर प्रहार करा, नराधम त्याच जागी कोसळेल। कोणावर विनाकारण वार केला जात नाहीये, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा रडा गरजेचा आहे। शेवटी मला एवढंच सांगायचंय, मुलींवर होणारे अत्याचार आणि दुःख का बघायचे? आपल्या महाराष्ट्रात असे शेकडो मुली आहेत शून्यातून स्वतःचं साम्राज्य उभं केलंय। गरिबीची आणि समाजाच्या टोमण्यांशी लढून तिने थेट मोठ्या सरकारी पदावर झेंडा रोवला। सावित्रीच्या लेकी आहोत आपण, समोर कधीच झुकणार नाही। मुली कधीच कमजोर नसतात, फक्त त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून देण्याची गरज असते। तर पब्लिक, हा व्हिडिओ फक्त लाईक्स आणि व्ह्यूज साठी नाहीये, हा व्हिडिओ आपल्या घरातल्या प्रत्येक आई बहिणींपर्यंत पोहोचलाच पाहिजे। जर तुमच्याकडे अशा काही टिप्स असतील तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा आणि एक विजयाला नक्कीच सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, पीस आउट।